नमस्कार मंडळी, मी रोहन आणि स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओत. तर मंडळी, आमचं त्रिंबक गाव ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत असताना तो क्षण म्हणजे श्रीदेव रामेश्वर मंदिर त्रिंबक आणि आई सातेरी देवी त्रिंबक या दोन्ही वार्षिकोत्सव दहिकाल्यांचं. तर मंडळी, काल 16 तारीख होती आणि आज 17 तारीख असा. तर काल आपलं एक दहिकालो झालं तो म्हणजे श्रीदेव रामेश्वर मंदिर त्रिंबकचं. तर मंडळी, चला तुमका कशा प्रकारे आपली जत्रा भरलेली ती दाखवतोय. आणि हो, दहिकालो सुद्धा तुमका दाखवण्यात येणार असा, पण एकच असा की संपूर्ण दहिकालो दाखवण्यात येऊ शकत नाही. जे काय मेन मुद्दे आहेत ना ते तुमका नक्की दाखवतोय दहिकाल्याचे स्टार्टिंगपासून. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या पेजला नक्की सबस्क्राईब करा. तर चला. तर मंडळी, आता आम्ही देवळाकडे जातो. तर चला तुमका कशा प्रकारे दुकानं वगैरे लावतात ती दाखवतोय आणि डायरेक्ट आपण भेटूया रात्री. तर आता चला देवळाकडे. तर मंडळी, आता आपण देवळाकडे येलो. तर चला. काय नाही गेलो नाव आहे का काय तुम्ही माणसाच्या हॉटेल आता गायब झालं. ते म्हणतात काय आमचे दोन आहेत ना म्हणजे तर मंडळी, मी तुमका आता दाखवले की कशा प्रकारे हक्कना वगैरे लावले नाही ती. तर आता डायरेक्ट रात्री भेटूया. तर चला. तर आता रात्रीचे वाजले 9:45 आणि आम्ही आता देवळाकडे गेलो. तर चला तुमका दाखवतोय. दिवस
बरोबर करा. रसवाहिनी रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी बहुत दिन चले तर मंडळी इकडे दशावतारांचा रंगकाम चालू हा, बघा तुम्ही पण.
अघोरी
आजपर्यंत जे प्रयत्न केले
पटपट करून दाखवू का? पूर्ण करतो काय करतो माका टाकून ठेवायचे नंबर घेऊ पंच्याण्णव 11 86 86 86 32 89 काय रोहन टाक ते तसेच आहे आता टाक परत घे नंबर 11 86 32 89
खय गेली ढोराई हा नको जन्म करून सोडलेली या ढोरानी कोणाच्या खय पडल्या जातीत सांगू घेवताना हा एक सारखी फिरतच जो आमचो जन्म शेतकऱ्याचो नको झालेलो असा शेतकऱ्याचा जन्म कित्याक म्हणटाले तर जेव्हा पेरतो तेव्हा पाऊस जाता आणि भयो तेव्हा लागायचो नाही आता बघा केव्हापासून जो पाऊस लागलो आणि जेव्हा पेरलो तेव्हा काही एक लागा लावणी सुरू केलं सगळा केलं पण त्यावेळी पाऊस नाही आणि जेव्हा कणसा इली पिकाक सुरुवात झाला जो पावसान या केल्या धावल्यान पावसान तो आजपर्यंत झाले आणि एक सारखो पाऊस कापून सरतानाच कसा आमचो एक मित्र असा असो असं तितके 4 कोपरे देते पण म्हणतो काय मालकान त्याका कामाक बोलायला त्या मालकाक काय सांगता हो आज जेवण जमाचा नाही माका माझो कोपरो कापूचो असा असो म्हणान एक कोपरो अजून कापता जातो हा असोय हो आता ह्याच बघा ना आता एक कोपरे कापून झाले हा आता या उन्हा घालतलो कधी नाचलो येतलो कधी कांद्याचा आव्हान येताना कधी भाजी बिजी करतलो कधी असा आणला म्हणून ही शेती नको म्हणून माका एका सल्लो दिलो काय म्हशी घे काय घे त्याच्या सल्ल्यानुसार वाटलं पहिले गाय घेतले 4 गायी घेतल्याबरोबर दुधाचा धंदो सुरू केला दुधाचा धंदो सुरू केलं लोकांना घातलं आमचा एक मित्र गावलो पांडू म्हणून लागलो माका गायचा दूध नको माका वया म्हशीचा दूध त्याका म्हशीच्या दुधाची आवड करू हा म्हशीचा दूध म्हणून काय केलं आता एक मित्र असा राजू म्हणून त्याच्याकडे गेले बाबा रे माका म्हशी येऊची असत काय करू म्हणून लागलो लिहायचा विचार माझ्या ओळखीन म्हशी असत म्हशी घेऊन तुका दितलोय त्यांनी माका म्हशी घेऊन दिले त्या पांडूक दूध घातलं महिन्या दिवशी गेलोय म्हणालो काय ना माझ्याकडे मालकान माका काय देऊ नाही माझं जीव खाल्ल्यान एक पैसो देऊ नाही आजपर्यंत त्याच्यापेक्षा तो गौऱ्यात दूध घालतोय करा गायचा गौरव काय घालता राहता मी नाटकात जाईन तेव्हा तुला पैसे दे ह्यो काय मेलो नाटकात जाणार आहे ह्यो त्या मर्दाचा बरोबर भजनात फिरतलो मेलो हा बसो ह्यो तो हा आता काय करतलो ह्यो धंदो सुद्धा करतो म्हणजे मुश्किल झालेली आहे त्याच्यात माका एक गावलो तो बरोबर पंजा भाय तेणी माका दुधाचो एक पैसो कधी ठकवक ना येडा पैसो दिले पण आता ही ढोरा गेली खय लोक जेवणात तिथं शिरा मारतली नुकते काहीतरी काहीतरी भवार नव्हतं तुझ्या बोलण्याचा अर्थ नाही माझ्या लक्षात आला ते मला एकच वाटतं आपला लग्न झाल्याच्या नंतर तुझ्या दादांच्या संमतीने तुझा संस्काराला सुरुवात मी आता गेले बाहेर असं तरी आज प्रेम केले ते फक्त असं वारंवार समजून घेतलं की जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते प्रेम होय आणि माझा संस्कार सुखाचा व्हायला हवा हीच माझ्या मनाच्या ठिकाणी तुझ्या बोलण्यावरनं तुझी दिनता कळली 4 वाज तुझ्या वागण्यावरनं तुझे संस्कार दिसून आले आणि म्हणूनच या लक्ष्मीनं माझ्या संसारात पदार्पण करावं असं मला वाटतं मला सांगा अहो ज्या रत्नजडीत राज सिंहासनावर राजकरचे राजे गृहद्रव मान्य जनतेला न्यायदान करण्याचं कर्तव्य करतात न्यायात कधी कसोर त्यांनी केले आम्ही सारं काही ऐकून होतो तुमच्याबद्दल कारण जे तुमचे आगामी पराक्रम कुठल्याही मनाच्या ठिकाणी ईर्ष्या नाही कुठलाही अहंभाव नाही कुठला धनाचा लोभ नाही कुठली संपत्ती फक्त लढवाय ते या देशाचा या राज्याचा फक्त सेवक आणि कुठलाही मनाच्या ठिकाणी हेतू न ठेवता एका स्त्रीचं रक्षण केला
नियमानुसार त्यांचा पुत्र त्या राजगादीवर बसेल. पण असं जरी असलं तरी सुद्धा तुमच्याशी माझा विवाह झाला म्हणजे होणार आहे. पण एकसारखं मराठीकडे एकच वाटते, ते राजसिंहासन आणि त्या राजसिंहासनावर कधीतरी मी एकसारखी आनंद तुम्हाला पाहिजे असंच माझा बोलता बोलता सहज नंदिनी अगं सोनभद्राच्या काळजाला हात घातलास. अगं काय बोलण्यासाठी तू तत्पर झालीस. त्या राजसिंहासनावर मला दादा लेकिन अंकुश दिला धर्मार्थ कामना नव्हतं. इस्लाम झालेले 4 अंकुशाकडे तो न्यायदंडाने हात घेतला. न्याय कारभार तो चालवतोय. सिंहासनावर या सोनभद्राचं राजकारण आम्ही राज्याचा सेवक म्हणून जगेन. मान सन्मान प्रतिष्ठा आताच तुमची माझी ओळख झाली हे मी बोलणार होते. मला ध्यान होतं. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ तुम्ही काढला, गैरसमज करून घेतला. पण ती सिंहासन हे राज्य मला मुलीच नकोय. मला याला ज्यावेळी गोड आमचे मित्र उमेश माने यांनी कलागुणाचा वरोखून दिले. तुमच्या त्यांचे आभार म्हणून या पाठ्यपुस्तकाचा स्वीकार करतो. रसिक प्रेक्षक एका सदस्याने माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी दुघांनी 100 रुपयाचे पारितोषिक दिले. आमच्या चित्रकर गोरे दशावतार नाट्यमंडळाच्या वतीनं याचा स्वीकार करते आणि त्यांचा आभार मानते. धन्यवाद. बरोबरच कौतुक करावं तुझंही आणि तुझ्या दासदासी. कारण काय हो? अगं काही रोषणाई अत्तराची सरे पंकुटाच्या रांगोळ्या भुऱ्या जोडे उभारले. तुझही बाळाचा वारसा ते आमच्या बाळाला नामकरण. आणि ह्याच्यासाठी ही सारी तयारी पण एकाच गोष्टीचा विचार करतोय ग. अरे या लबाड्याचा काका त्याच्या मागे तो जबाबदारी दिली. तो जर का योग्य वेळी आला का अजूनही कुणाला एक दशावतारी नाट्यप्रेमी सन्मान्य श्रीमान संजय गाडीगाव याचकडून आमच्या क्रमाचा गौरवणे लाभण्याचा पारितोषिक. सन्मान्य श्रीमान संजय गाडीगाव यांचे मनपूर्वक आभार मानतो. समोरच्या देवतेला वंदन करून आमचा आराध्य दैवत गणपती गणाच्या निमित्तानं चेनवडकर वगैरे परंपरा यशोदा नाट्यमंडळ कौतिक कुटाच्या प्रशासनाचा आनंद स्वीकार. नंदिनीला शब्द म्हणतो राजप्रसादी घडलेल्या सार्वत्रिक तुला कथन करेन. राजप्रसाद
तर मंडळी आता चला घराक, दिवाणच्या घराक चलली, आपण पण आता घराक जाऊया चला. तर मंडळी कसं वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर कमेंट करून मात्र नक्की सांगा की कसं वाटलं व्हिडिओ तो. तर आपण भेटूया कोकण एक्सवर यूट्यूब चॅनलच्या एका धमाकेदार नवीन व्हिडिओत. सर जय महाराष्ट्र. चला.